नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. आज पुन्हा एकदा सरकारच्या धोरणावर आणि नेत्यांच्या जीवनशैलीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केलेत. जनतेला काटकसर आणि इंधन बचतीचे सल्ले दिले जात असताना प्रत्यक्षात सरकारच्या खर्चिक प्रवास पद्धतींवर त्यांनी टीका केली आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार सामान्य नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले जाते. प्रधानमंत्री मोदी यांचं जे भाषण ऐकलं आणि त्यातनं त्यांनी जनतेला सांगितलं की बाबा इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा, गाड्या वापरू नका, सोनं खरेदी करू नका. अगदी इतकंही म्हणाले की तुम्ही तेल कमी वापरा, घरी खाण्याचं तेल, आणि परदेश प्रवास टाळा. मात्र पंतप्रधानांच्या ताफ्यात सुमारे 40 वाहनांचा समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आवाहन केलं जात असताना नेत्यांकडून विशेष चार्टर्ड फ्लाईट्सचा वापर केला जातो असं त्यांचा आरोप आहे. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? खाद्यतेल वापर कमी करण्याच्या सल्ल्यावरही दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले असून एका बाजूला जनतेला काटकसर शिकवली जाते तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात खर्चिक दौरे केले जातात असं त्या म्हणाल्या. बोले तैसा चाले या उक्तीनुसार आधी सरकारने स्वतः उदाहरण घालावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच सामान्य स्त्री म्हणून अंजली दमानिया यांनी सरकारवर तिखट सवाल उपस्थित केले असून नेत्यांनीही सामान्य विमान प्रवास स्वीकारून काटकसरीचा आदर्श घालून द्यावा अशी त्यांची मागणी आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.